बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्याशी माझे काही प्रोडक्ट शेअर करणार आहे. ते म्हणजे मी काही मिंत्रामधनं असे बाय केलेले प्रोडक्ट आहे. तर हे सगळं मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे. पण मी तुम्हाला त्याआधी हे सांगणं चाहते की हे काही पेड प्रमोशन नाही आहे. हे माझे स्वतःचे ओन प्रोडक्ट आहे. त्यातला मी हा आत्ता एक ओपन करतच होते, तर मला वाटलं की तुमच्याशी पण शेअर करावं आणि तुम्ही मला रिव्ह्यू द्या की तुम्हाला कसे वाटले हे प्रोडक्ट. नक्की रिव्ह्यू द्या. तर सगळ्यात पहिले माझा हा एक ड्रेस आहे. कॉटनचा ड्रेस आहे हा. आता आम्ही प्लॅन केलं होतं कुठे बाहेर फिरायला जायचं, म्हणून मग मी म्हटलं की चल आपल्यासाठी एक कॉटनचा ड्रेस घेऊया. एक ऍक्च्युली मी एक नाही 2 कॉटनचे ड्रेस ऑर्डर केले मिंत्रावरून. तर हा बघा, हा असा आहे तो ड्रेस. अशी त्याला बाह्या आहे अशा. असा. आता तो आहे आणि खालून त्याला छान घेर आहे. आता हा घातल्यावर तुम्हाला म्हणजे असं बघू शकतो, थोडं दूर कॅमेरा करते. असा आहे ड्रेस. छान असं घेर पण छान आहे त्याचा. ओ भैया धोखा, इसलिए कहते हैं बिना लड़की देखे शादी मत किया करो. आणि वरून पण असं छान त्याला बटन आहे आणि बॅक साईडला म्हणजे असा गळा येईल तो. आणि खालून त्याला छान असा घेर येईल. असा ड्रेस आहे. मी घातल्यानंतर तुमच्याशी नक्की शेअर करू. आता आपला नेक्स्ट ड्रेस आहे. तर हा पण मी मिंत्रामधूनच घेतलेला आहे हा ड्रेस. तर हा असा व्हाईट मध्ये आहे. आपण असं सॉफ्ट सॉफ्ट आहे खूप छान, पण मला छान वाटलं येतो. बघू शकता तुम्ही, असा आहे हा ड्रेस. हा पण छान आहे एकदम. आणि याचं ना फ्रिल पण छान, इथनं कट आहे फ्रिल असं, आणि घातल्यावर तो छान वाटतो. तर हा सुद्धा मी परचेस केलेला आहे. कुठे बाहेर वगैरे जायला वगैरे असं पाहिजे म्हणून. म्हणजे जास्त करून ना तुम्ही मला बघाल तर मला जास्त करून फ्रॉक ड्रेसेस हे जे आहे ना, फ्रॉक ड्रेसेस मी जास्त घालतो. मला ते कम्फर्टेबल फील होते, कारण की आमचं कसं असतं, ट्रॅव्हलिंग असतं. तर ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला लेडीज लोकांचा सगळा प्रॉब्लेम असतो की आपल्याला वॉशरूमला वगैरे जावं लागतं. ते वॉशरूमसाठी मला ते इझी वाटतात. ते इझी टू कॅरी आणि इझी टू म्हणजे कम्फर्टेबल वाटतं मला ते. ट्रॅव्हलिंगसाठी मला ड्रेसेस, तुम्ही जर मला विचाराल तर ट्रॅव्हलिंगसाठी मला ड्रेसेस, फ्रॉक ड्रेस स्कर्ट वगैरे हे जरासं कम्फर्टेबल मला फील वाटते. म्हणून मी ट्रॅव्हलिंगसाठी मस्त ते घालून, म्हणजे कसं ना, आपण कसं सीटवर बसल्यानंतर मांडी घालून पण बसू शकतो व्यवस्थित, किंवा पाय लांब करायचे असेल तर लांब करून पण बसू शकतो. ट्रॅव्हलला हे सगळ्या सोयी नाही, पण आपण हे सगळ्या सोयी करू शकतो आपल्यासाठी. मस्त मांडी घालून बसू शकतो, पाय लांब करून बसू शकतो. या सगळ्या गोष्टीसाठी मी जास्त करून ट्रॅव्हलिंगसाठी ड्रेसेस स्कर्ट्स हे प्रेफर करते. पण जर तुम्ही मला विचाराल तर माझ्याकडे भरपूर सगळे असे ड्रेसेस आहेत जे वेगवेगळे प्रकारचे आहेत. मला भरपूर माझ्या सोसायटीमध्ये विचारलं जातं की तू हा कुठून परचेस केला ग, तू हा म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये जास्त करून मुलीच आहे जे खूप ड्रेस घालते. त्यामुळे मग सगळेजण मला लिंक मागते, याची लिंक त्याची लिंक, असं सगळं सुरू असतं. तर आता चलू पण नेक्स्ट ऑर्डरकडे. तर इथं काय आता बघून मला नाही माहिती, खूप म्हणजे ऑर्डर करून खूप दिवस झाले आणि खूप म्हणजे पार्सल घेऊन बसलेली, पण मी ते काही हे नाही केलं, त्याला ओपन नव्हतं केलं. तर बघू याच्यामध्ये काय आहे. माझे मेकअप प्रोडक्ट आहे. तर ही माझी एक लिपस्टिक. दिस इज माय सेकंड लिपस्टिक. दोन्ही कलर डिफरंट आहे, तुम्हाला दिसत मी ट्राय करते तुम्हाला दाखवायला. हे दोन्ही डिफरंट कलर आहे बघा माझ्यासाठी. आणि हे याच्यासोबत मला मिळालेलं आहे एक लिपस्टिक आणि हे एक कंबो मिळालेला होता. तसा मी कंबो घेतला, ती एक लिपस्टिक आणि हा कंबो, आणि बाकी ही लिपस्टिक मी सेपरेटली परचेस.
तर ही झाली माझी आता शॉपिंग. यामध्ये बघू त्या छोट्या पॅकेटमध्ये घ्यायला सांग श्रांशू काय करतो तुला याचा व्हिडिओ मध्ये हो शॉली म्हणतोय बघा. आता त्याला आणलं ना मी तिथनं खेळून. मम्मी बॅग बिहेव केला तर शॉली आपण गुड बिहेव करायचं की नाही. गुड बिहेव केल्याने काय होते सगळे लाड करतात माहितीये. गुड बिहेव केल्याने सगळे लाड करतात आणि बॅड बिहेव केल्यानं आपल्याशी कोणी खेळत नाही. हा बरोबर. तर आता आपण काहीजला प्रोडक्ट दाखवून देऊ फ्रेंड्सला. त्याला ओपन करायचं आहे. तो दुसरा प्रोडक्ट ओपन करतोय तोपर्यंत मी तुम्हाला दुसरा प्रोडक्ट दाखवतो. हा एक काय आहे पार्सल मला नाही माहिती. ऑर्डर केलं पण खूप दिवस झाले त्यामुळे नाही आठवत की काय एक्झॅक्टली असतो. हो हे मला ते फ्री गिफ्ट भेटलं होतं. आभाळ किती कटकटते पाऊस किती येतोय. हा हा तर मी काय सांगत होते की मला फ्री गिफ्ट मिळालेले आहे जे मी परचेस केलं ना सगळं त्याच्यासोबत एक फ्री गिफ्ट मला हे मिळालेलं आहे मिळतात ते टाकून. तर आपण सहस्रांशीचं पण पार्सल बघणार आहे. हा आपण तुझं पण पार्सल गेस करणार आहे काय असणार आहे हे. पण करून बघूया काय आहे कसं दाखवायचं कसं मित्रावरून मागवले. मस्त बोलतो ना. इकडे दाखव इथे मधात. आईचे बेटा आहे हो जे आईने मंत्रावरून मागवले ते बेल्ट असे मस्त आहे. तर हे मी मिंत्रामधून बेल्ट्स मागवले. तर हा एक असा आहे पण सेम तसाच आहे पण आतमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. तर हे 2 ड्रेसवर वगैरे घालायला किंवा मग अदर म्हणजे आपण फ्रॉक घालतो ड्रेसेस घालतो त्यासाठी ड्रेसने फिनिश झाले. हो संपले झाले फिनिश झाले. काय तर हे अशा पद्धतीने मिंत्राचे सगळे कपडे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आमची सगळी शॉपिंग डन झालेली आहे. शॉपिंगचा आमचा हा कचरा आता आम्ही टाकणार हो ना. आपण कुठे टाकणार आहोत डस्टबिन मध्ये घे सहस्रांची आम्ही तो डस्टबिन मध्ये टाकतो. तर हा असा व्हिडिओ होता आमचा आजचा. सहस्रांशू छान पाण्यात भिजला छान एन्जॉय केला त्यांनी. काय आहे ना मला भरपूर जणांचे कमेंट्स येतील की सहस्रांशूला तुम्ही अशा पाण्यात जाऊ द्यायला नको पाहिजे. तुम्हाला सांगू का कधी कधी कसं असते आपल्या बाळाचं मन जपणं पण खूप जास्त जरुरी असतं. असं नाही बिमार आहे. हा कधीपासून बोलतो बिमारच झालं. काही पण बोलायचं का. बिमार म्हणजे ज्याला बरं नसते ज्याला सर्दी ताप खोकला येतो त्याला म्हणतात बिमार. अरे रोज तर खूप लागते त्यात तर बिमारच आहे मी. चला आता आपल्याला ड्रेसेस वगैरे ठेवायचे ना. तर हा काही पण बोलतोय इग्नोर ताप वगैरे नाही त्याला तो असं बोलतोय कोणासाठी असेल. आणि आज सहस्रांशूने खूप रागवणं खाल्लेलं आहे त्याच्या पप्पांचं स्टडीजचा. स्टडी तो करायला बघत नाही खूप आळस करतो लिहायला. त्याला येतं सगळं पण त्याला लिहायचंच नसतं आणि त्याला लिहायचं नसतं म्हणून एक सेकंड ना त्याला लिहायचं नसतं ना तो स्टडी करतो पण त्याला म्हणजे कसं आहे ना छोटा पण आहे एकदम पण तसा स्टडी आला पाहिजे. आणि स्टडी करणं गुड असतात ना सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. स्टडी केल्याशिवाय आपण मोठं बनतो का बिग होतो का आपण नाही. कमेंट मध्ये सांगा मग मला. तर मी कुठे होते की सहस्रांशी आज पाण्यात भिजला तर मला भरपूर कमेंट केली की सहस्रांशीला पाण्यात का भिजवलं तुम्ही असं काय केलं तुम्ही. तुम्हाला काही रिझन्स सांगते की कधी कधी बाळाचं मन जपणं जरुरी असते. की जसं आज मला त्याने खूप रिक्वेस्ट केली मग मला खरंच खूप इच्छा आहे प्लीज 2 मिनिटासाठी मिस करू. 2 मिनिटांनी का केली हो नाही
सहस्रांशीला मी जेव्हा पाण्यात भिजवत होते तेव्हा एक आमच्या सोसायटीतल्या आंटी होत्या, त्या पाठीमागून मला बोलत पण होत्या, "हे नका ताई, नका भिजवू." म्हटलं त्यांना मस्त होता हां. आणि त्याला भिजू दिला आणि त्याला वरती आणलं आणि फक्त 2 मिनिटाच्या वर त्याला भिजूच दिलेलं नाहीये. पण त्याच्या खुशीसाठी मला हे करणं जरुरी होतं. कारण की कसं आहे, माझं बाळ आहे ना एकटं घरात असतो, एकटं खेळतो. फ्रेंड्स नाहीयेत त्याला अजून पण. कसे फ्रेंड्स नाही सगळे गावाला गेलेत आणि मी आम्ही काही गावाला बॅग करतो म्हणून. हो, हो करतो खरं. आता व्हिडिओ बंद करून आईने मला रागाने मारलंही होतं. म्हणून व्हिडिओ करतो म्हणून कोणी माझ्यासोबत खेळत नाही. म्हणून एकटा खेळावं लागते. त्याच्यासाठी टीव्हीचे भरपूर पाहिले म्हणून इथे दुखतीये. टीव्ही पाहणं कुठे असते? नाही कोणी नसते खेळायला म्हणून पाहतो. मग तुझे फ्रेंड्स का नाहीये? आणखी मी व्हिडिओ करतो. नाहीये बेटा, तू खाली जात नाही खेळायला त्यामुळे. आता बघ कसं आहे ना, त्याला खाली खेळायला फ्रेंड्सच नाहीयेत, सगळे गावाला गेलेत. तर आता हा मला म्हणतो, हो. "मी मम्मी खाली खेळायला घेऊन चल." मग आता याला खाली खेळायला नेल्यानंतर याला कोणीच खेळायला तिथे राहणार नाही आणि तिथे कोणी खेळायला राहणार नाही, तर मग हा माझं डोकं खाणार. म्हणून त्यापेक्षा मग मी कसं करते, त्याला सध्या घरीच तू टीव्ही बघ, घरी तू खेळणी खेळ. इतके सगळे खेळणे आहेत, पहाड आहेत, किती आहे ना 2-3 तुम्हाला सांगते बॉक्स भरून त्याची खेळणी आहे. तर मी म्हणते त्याला खेळ थोडं, थोडं स्टडी कर. म्हणजे स्टडी म्हणजे कसं ना अरे त्याला मी तुम्हाला 1, 2, माझी 3, 4 कार लावून त्याला दाखवायची. माझी खूप फास्ट कार दाखवायची विसरलो आता. तर त्याची फर्स्ट कार दाखवतो. हा रिमोट काढायचा रिमोटच फेकून दिला कारण की खरखर ही कार चालत होती. चार्जिंगची कार आहे ही. त्यात याची लाईट पण चालते मी दाखवतो. चल ना गं इकडे कर ना कॅमेरा. मी करू? नाही असंच हातावर चाललेलं. नाही घे नाही माझ्या हातात चालत. चाल. हे बघा. नाही चालली ती थांब. तिकडेच दाखवतो. तेच नाही सांग. ते कचरा आणि खराब आहे ना तिकडे म्हणून आपण तिकडे नेतो. च्या खाली ती कार जाऊ पण शकत होती पण मागे पण येऊ शकत. लेझरला मी इतकेदा खराब केलं मग ते खराबच झाली शेवटी ती कार इतकी चांगली. मग हाताने चालावं लागली. त्याचं ते